नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू महाराष्ट्रामध्ये एकत्र येतील का याविषयी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. त्याची कारणं सुद्धा वेगळी आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उन्नतीसाठी ज्यांचे ज्यांचे महाराष्ट्राविषयी मराठीविषयी प्रेम आहे त्या सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही याल का या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की होय, निश्चितपणे येईल. का नाही येणार? कारण आमच्यात एवढी दुफळी झालेली नाहीये. एकत्र यायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. परंतु एकत्र येण्यासाठी समोरून सुद्धा ती मानसिकता असायला पाहिजे, त्यांची भावना सुद्धा असायला पाहिजे, असं राज ठाकरे बोलले. अगदी दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी जर कोणी एकत्र येऊ इच्छित असेल तर निश्चितपणे आम्ही सुद्धा दोन पावलं पुढे यायला तयार आहोत. म्हणजेच राज ठाकरे यांनी जो टाळीसाठी हात पुढे केला, अगदी त्याला प्रतिसाद म्हणून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला टाळी दिलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. पण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुन्हा जाणं येणं आणि भेटीगाठी होता कामा नयेत. कारण महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत जायचं नको हा विचार घेऊन जर तुम्ही पुढे आलात तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे, हे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना या ठिकाणी कळवलेले. मित्रांनो, आता प्रश्न असे दोन उपस्थित राहतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येतील का? आणि दुसरा प्रश्न आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं का? तिसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय, दोन्ही ठाकरे बंधू जर महाराष्ट्रात एकत्रित आले तर कोणाचा फायदा होईल आणि कोणाचं नुकसान होईल? हे तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे. पहिला प्रश्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? तो यासाठी निर्माण होतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना त्यांनी शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्याची सूचना सुद्धा राज ठाकरे यांनीच केली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि स्वतःच्या विचाराचे महाराष्ट्रातले मनसैनिक त्यांनी लाखोच्या संख्येने या ठिकाणी उभा केले. कारण त्यांची ध्येय धोरणं आणि विचारसरणी कदाचित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी होती असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण तसं नसतं तर त्यांनी शिवसेना सोडली नसती. यातला एक गुण आपल्याला निश्चितपणे राज ठाकरे यांचं कौतुकास्पद वाटतो, तो म्हणजे त्यांनी कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वाखाली काम केलं नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाहीये. मोठ्या हिमतीनं, धाडसानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि स्वतःचा झेंडा स्वतः तयार करून तो हातात घेतला आणि लाखो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हातात सुद्धा त्यांनी देण्याची भूमिका घेतली. ही कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी ताकद सुद्धा दाखवली. पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचे 13 आमदार आले आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी धडकी भरली की ज्या व्यक्तीनं पक्ष स्थापन केला आणि पहिल्याच विधानसभेला सामोरं गेल्यानंतर तब्बल 13 आमदार निवडून आले. महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक हे राज ठाकरे यांच्या विचारसरणीनं त्या ठिकाणी निवडून दिले. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काम पाहिलं. नाशिकमध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये मनसैनिकांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शिवसेना चालू शकतील का असं वाटत होतं. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन झालेलं होतं. अशा वेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसैनिक त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहील का आणि राजकारणाचा अनुभव नसलेले उद्धव ठाकरे राजकारणात टिकतील का, हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होत होता त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी आपल्याही नेतृत्वाचा करिश्मा दाखवला. त्यांच्याही शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून येत होते अगदी तेवढेच आमदार पुन्हा त्यांनी निवडून आणले. परंतु बाळासाहेब ठाकरे यांची सहानुभूती त्यांच्या मागे होती म्हणून ते आले असं सुद्धा या ठिकाणी विरोधकाकडून बोलल्या गेलं. परंतु त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे 13हून 1 आमदार निवडून आला. सभेला लाखोची गर्दी, परंतु आमदार मात्र 1 निवडून आला. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदारही निवडून आले आणि भारतीय जनता पार्टी शिवसेने युतीची पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता सुद्धा आली. तिसऱ्या निवडणुकीला मनसेचा एकही आमदार आला नाही. मात्र उद्धव ठाकरे
हे तिसऱ्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रात सत्तेवर बसले, हेही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आणि त्यासोबत मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यातल्या अनेक नगरपालिका ज्या ठिकाणी शिवसेनेचं नेतृत्व आहे ते सुद्धा अबाधित ठेवण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज ठाकरे यांची राजकारणातली ताकद कमी झाली आहे का? तर निश्चितपणे नाही. त्यांचे आमदार आले नसतील, त्यांचे खासदार आले नसतील, कदाचित त्यांच्या नगरसेवकाची संख्याही कमी असेल, पण त्यांच्या विचारानं प्रेरित झालेला मनसैनिक लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आजही आहे. राज ठाकरे यांची सभा म्हटल्यानंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, वाडी वस्ती तांड्यावरून प्रत्येक मनसैनिक त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतो. मराठी माणूसही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि राज ठाकरे यांची विचार तो शांततेने ऐकतो. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कृती करतो. नव्हे तर राज ठाकरे ज्यावेळेस भाषण करतात त्यावेळेस ते भाषण करत असताना प्रत्यक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी बोलतायत याची अनुभूती सुद्धा अनेकांना त्या ठिकाणी येते. मनसेचे कार्यकर्ते जरी नसले तरी महाराष्ट्रातले अनेक त्यांचे चाहते वेगवेगळ्या पक्षात काम करूनही राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित असतात. नव्हे तर त्यांचं भाषण सुद्धा ते जिथं असेल तिथं ऐकतात. म्हणजे त्यांची विचार पटणारी माणसं या महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं आहे. राजकीय नीती कूटनीतीमध्ये ते कदाचित कमी पडले असतील, कारण सुरुवातीला त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीकडून लढत असताना, स्वतंत्रपणे मनसे लढत असताना त्यांनी सांगितलं की माझे खासदार जर निवडून आले तर मी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देईन. इथंच त्यांची खेळी चुकली. जर तुमचे खासदार निवडून आले तर तुम्ही युतीत नसताना सुद्धा जर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असाल तर मग तुमचे खासदार निवडून द्यायचेच कशाला? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आम्ही निवडून देऊ, कारण ते तर पक्षाचे. तुम्ही पक्षाचे नसताना त्यांनाच पाठिंबा देणार आहेत, मग तुम्हाला मतदान करायचं कशाला? ही भूमिका झाली आणि एकही खासदार त्यांचा निवडून आला नाही. दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला म्हणजे नुकत्याच झालेला त्यांनी एकही खासदारकीला निवडणूक लढली नाही, एकही उमेदवार दिला नाही. परंतु आमचा बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानासाठी असेल असं म्हणून त्यांनी सभा घेतली. इथेही त्यांची भूमिका चुकली, कारण महाराष्ट्राच्या विरोधात भारतीय जनता पार्टी निर्णय घेत आहे. महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत. महाराष्ट्रातल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथराव शिंदे यांचा गट भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलाय. महाराष्ट्राचं हित या ठिकाणी जोपासलं जात नाही. ही भूमिका महाराष्ट्रात असताना राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली तिला विरोध झाला आणि परिणामी त्यांचा एकही खासदार या ठिकाणी उभा तर नव्हताच, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा आमदार निवडून या महाराष्ट्रातल्या जनतेनं दिला नाही. किंबहुना त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेले, मुंबईमधनं ते उभे राहिले, ते सुद्धा पराभूत झाले. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. पण तरी सुद्धा राज ठाकरे यांची राजकीय ताकद आहे. कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं एवढी ताकद मात्र राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये आज तरी आहे, हे मान्य करावं लागेल. दुसरा भाग उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे हे आजही संयमी नेते आहेत. कुठलाही सत्तेचा अनुभव नसताना मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष त्यांनी काम केलंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आपण कुटुंबातले आहोत हा विश्वास त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये दिलेला आहे. त्यामुळे जनतेनं त्यांचं काम पाहिलंय आणि त्यांचा पक्ष फोडला, त्यांचं मुख्यमंत्रीपद घालवलं. हे महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय केलाय ही भूमिका या ठिकाणी घराघरामध्ये मराठी माणसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये गेलेली आहे. त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना आजही होतोय. म्हणून हे दोघं वेगवेगळं अस्तित्व असताना आज दोघं एकत्र येतील का हा जो प्रश्न आपण उपस्थित करतोय, दोघांची जर भूमिका असेल, दोघांची जर भावना असेल तर निश्चितपणे ते एकत्र येतील. याला प्रतिसाद म्हणून शिवसेनेचे जे नेते आहेत, संजय राऊत असतील, सुषमाताई अंधारे असतील, अनेक नेते हे प्रत्येक जण बोलतात की दोन्ही भावाने जर ठरवलं असेल तर निश्चितपणे आम्ही एकत्र यायलाच पाहिजे आणि दोन्ही बंधूंनी एकत्र आलं तर आम्हाला आनंद आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेचे काही नेते याला खीळ घालतायत. आम्हाला शिवसेनेनं धोका दिला, आमच्यासोबत दगाफटका केला आणि आता आम्ही कसं एकत्र यायचं असं म्हणत राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच न कळतपणे ते विरोध त्यांनी केलेला आहे. हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे दोन्ही भावांनी एकत्र येऊ नये यासाठी काही मंडळी प्रयत्न करतायत हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला दोघं एकत्र आले चालेल का? तर निश्चितपणे चालणार नाही. कारण दोन्ही जरी एकत्र आले तर या दोघांची ताकद हिंदुत्ववादी म्हणून सुद्धा होईल, मराठी माणसांचे नेतृत्व म्हणून होईल आणि अशा वेळी आपल्याला जर उद्या आमदार कमी पडले तर मग आपल्याला युती करायला कोण सोबत राहील हा प्रश्न त्यांच्या सोबत आहे. एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून जरी शिवसेना सोबत घेतली असली तरी त्यांचा शिवसेना पक्ष आजही न्यायालयाच्या फेऱ्यामध्ये आहे.
कधी त्यांचा पक्ष आणि चिन्ह जाईल हे सांगता येत नाही, कारण त्यांना भारतीय जनता पार्टीनं मोठी मदत केलेली आहे पक्ष आणि चिन्ह देण्यासाठी, ही भावना सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे ते टिकतील की नाही हे दोन एकत्र आल्यानंतर त्यांचंही महत्व कमी होईल हे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सुद्धा महत्व कमी होईल, कारण हे दोन भाऊ एकत्र आले तर त्यांच्या मतांचा कोटा वाढेल आणि त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोटा सुद्धा कमी होईल, हे सुद्धा मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. मग दोन्ही भावांनी जर ठरवलं तर निश्चितपणे ते एकत्र येऊ शकतात, हा विश्वास मला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे. कारण हे दोन नेते जेव्हा ठरवतात त्यावेळेस ते कोणाचाही ऐकत नाही, हा यापूर्वीचा इतिहास आहे. दुसरा प्रश्न आहे, या दोघांनी एकत्र यायला पाहिजे का? तर होय, मराठी माणसाला ज्यावेळेस आपण विचारतो त्यावेळेस दोघेही सांगतायत, प्रत्येक जण सांगतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद सोडून एकत्र यायला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. शिवसैनिकांची आपण प्रतिक्रिया घेतल्या, मनसैनिकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या, त्यांचं सुद्धा मत एकच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे. जर ते दोघं एकत्र आले तर या ठिकाणी सामान्य कुटुंबातल्या माणसाला सत्तेमध्ये स्थान मिळेल, नोकरीमध्ये स्थान मिळेल, मराठी तरुणांच्या हाताला, बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि महागाई कमी करण्यासाठी सुद्धा हे दोन्ही महाराष्ट्रप्रेमी नेते असल्यानं फायदा होईल, अशी भूमिका त्यांची आहे. म्हणजेच या मताशी मी सुद्धा सहमत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. जर ते एकत्र आले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं एकत्रपणे महाराष्ट्रात उभा राहिलेली आपल्याला दिसेल आणि प्रत्येक मराठी माणूस आणि सैनिक हा ताकदीनं सगळे मतभेद विसरून एकत्र येईल, हे सुद्धा या ठिकाणी दिसतंय. म्हणजे दोघांना एकत्र आलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राची आहे. तिसरा प्रश्न होतो, जर दोघं एकत्र आले फायदा कोणाचा होईल, नुकसान कोणाचं होईल? निश्चितपणे दोन्ही ठाकरे बंधूंचा फायदा होईल, त्यांच्यासोबत काम करणारे जे सैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचाही फायदा होईल आणि याही पुढे जाऊन मराठी माणसाचा फायदा होईल. कारण ज्या नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतात त्यामध्ये सर्वाधिक संख्येनं मराठी माणूस गेला पाहिजे, ही भूमिका दोघांची पण आहे. त्यामुळे त्यांचाही फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे योग्य आहे, जे उद्योगधंदे या ठिकाणी चालले पाहिजेत ते आणण्यासाठी ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी मदत करतील. त्या दोघांच्याही पक्षासोबत सामान्य जनतेचा सुद्धा फायदा होईल, हे मात्र नक्की. यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुद्धा फायदा होईल. काही अंशी जरी नुकसान असलं तरी भारतीय जनता पार्टी जर वाढली किंवा तेच सत्तेत आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी झिरोकडे जात जाईल, कारण त्यांचे नेते फोडण्याचं काम ही भाजप करते. सामदाम दंडभेद असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, अँटी करप्शन ब्युरो असेल, या सगळ्यांचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक नेते फोडायला भारतीय जनता पार्टीला जड जाणार नाही. कारण त्यांनी शिवसेना फोडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी फोडलेला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाही आपल्यासोबत त्यांनी घेतलेले आहे आणि त्यामुळं पुढं जर पुन्हा ते सत्तेत आले तर काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाचं अस्तित्व सुद्धा कमी होऊ शकतं. म्हणून त्यांना ठाकरे बंधू एकत्र आलेला चालेल, कारण ते त्यांच्या फायद्याचं सुद्धा असेल. नुकसान कुणाचं होईल तर नुकसान सगळ्यात मोठं होईल ते भारतीय जनता पार्टीचं. कारण का तर हिंदुत्ववादी विचारसरणीचे हे ठाकरे बंधू ज्यावेळेस राजकारणामध्ये एकत्र येतील त्यावेळेस हिंदुत्ववादी मतांची जी काही गट होईल तो हिंदुत्ववादी मोठा गट महाराष्ट्राचा ठाकरे बंधूंकडेच जाईल. मराठी माणसांची ओढ आणि कड ही सुद्धा ठाकरे बंधूंकडेच राहील आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांना जर हे दोन्ही फायद्याचे असतील तर त्यांना मानणारा वर्ग हा सुद्धा ठाकरे बंधूंच्या एकीकडेच झुकला जाईल. परिणामी भारतीय जनता पार्टीला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, किंबहुना सत्ता सुद्धा त्यांची जाऊ शकते. हे महाराष्ट्रातलं या ठिकाणी चित्र आहे. हे लोकांशी चर्चा केल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे. जो भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देश काबीज करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याला पहिली खीळ ही उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन राज्यामध्ये बसवलेली आहे. म्हणजे त्यांचा जो काही अश्वमेध त्यांनी सोडला होता ते रोखण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी एकट्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीनं या ठिकाणी करून दाखवलंय. जर राज ठाकरे जर त्यांच्या सोबत आले तर हा अश्वमेध महाराष्ट्रात तर नाही चालणार, परंतु भारतीय जनता पार्टीचा इतर राज्यामध्ये जो काही उधळलेला घोडा आहे तो सुद्धा अडवण्याचं काम या ठाकरे बंधूंच्या विचारसरणीनं इतर राज्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परिणामी भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान होईल हे या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं का? दोघं एकत्र येतील का? आणि जर आलेच तर कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान होईल? जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. तर तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, DS न्यूज प्रत्येक बातमी
रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत व्यक्त करते. तुम्हाला ती आवडते म्हणून तुमच्यासह कोट्यवधी प्रेक्षकांनी DS न्यूजला आपली पहिली पसंती दिली आहे. ही माहिती, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपली भावना सुद्धा कॉमेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.